तारानायक शेखरां स्मितमुखीमापीन वक्षोरुहां पाणिभ्यामरिपूर्णरक्तचषकं रक्तोत्पलं बिभ्रतीं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामृतां श्रीमात्रे नमः। नमस्कार। आज अधिक महिन्यानिमित्त या ठिकाणी नवकुंडात्मक सहस्रचंडी हवन वेदमंगल कार्यालय याचे खटावकर गुरुजी यांच्या माध्यमातून आणि इतर सर्व गुरुजी आलेले आहेत, कापडी गुरुजी आलेले आहेत, ज्येष्ठ विद्वान वयस्कर गुरुजी आहेत, तर यांच्या मार्गदर्शनात होत आहे। विशेष म्हणजे अधिक महिन्यामध्ये केलेली उपासना हे अधिक फलदायक असते। प्रसिद्ध वाक्य आहे की अधिकस्य अधिकम फलम म्हणून, तर त्यामुळं अधिक महिन्यामध्ये अधिक फळ मिळतं। विशेष म्हणजे सहस्त्रचंडी या ठिकाणी आधी पाठ होऊन म्हणजे 1000 सप्तशतीचे पाठ वाचून त्याचं दशांश म्हणजे 100 पाठांचं हवन हे मोठी उपासना असते। नवचंडी वगैरे शतार्थ शतचंडी ही सर्वकडे होते, पण सहस्त्रचंडी हे अनुष्ठान अशासारखी ही दुर्मिळ आहेत। त्यांनी मध्यंतरी औंधला पण लक्षचंडी केली होती 1,00,000 पाठांचा आयुधचंडी, आयुध म्हणजे 10,000, आयुधचंडी पण केलेली आहे। तर हे मोठं देवीची उपासना असते। सप्तशती जशी समयाचार आपल्या श्रीविद्येमध्ये समयाचार ही वैदिक जीवनशैलीची पद्धत आहे उपासनेची आणि ऐकून राहणीमानाची, त्याचीच सप्तशती हे दुसरा भाग आहे। सप्तशती हा जरी सांगायला सुमेधा आणि ती वैश्य आणि यांची कथा देवीची जरी असली तरीसुद्धा 700 मंत्र हे 700 तोडगे असल्यासारखे अतिशय जाज्वल्य आणि जागृत ते स्तोत्र आहे किंवा डामरतंत्रानुसार आहे। तर अशी योन पूजयते नित्यम चंडिकां भक्तवत्सलां भस्मीकृत्य अस्य पुण्याने निर्दहेत परमेश्वरी, सर्व सप्तशतीमध्ये सांगितलेलं आहे। पहा, आपल्या घरामध्ये नेहमी कुलदेव कुलदेवी असते, तर कोणत्या देवाची उपासना करावी, काही जणांचा कुलदेव जरी कोणी असला तरी स्वभावतः एखाद्या देवाची उपासना करण्याकडे ओढा असतो, कोणतरी महाराज असतील समजा तर, परंतु ह्या तुमचा कोणाकडे ओढा आहे ती उपासना तुम्ही करता, हे ऐच्छिक झालं। परंतु देवीची उपासना जी आहे, आपल्या घराण्यातली देवी जी असेल हिची उपासना करणं हे अपरिहार्य आहे। देवीची उपासना केलीच पाहिजे, न करता केलं नाही तर काय होतं हे ह्याच सप्तशतीमध्ये सांगितलेलं आहे मार्कंडेयाने। तर यो न पूजयते नित्यम चंडिकां भक्तवत्सलां भस्मीकृत्य अस्य पुण्याने निर्दहेत परमेश्वरी, जे चंडिकेची म्हणजे आपल्या कुलदेवीची उपासना न करता अन्य देवतांची उपासना करतात त्यांना काय फळ मिळतं, भस्मीकृत्य अस्य पुण्याने निर्दहेत, त्यांनी अन्य बाजूनं जे काही पुण्य मिळवलेलं असतं ते सगळं पुण्य कुलदेवता जाळून टाकते। म्हणून तस्मात् पूजे भूपाल सर्व लोक महेश्वरी यथोक्तेन विधानेन असा शब्द आहे। म्हणून तो राजाला सांगतात ऋषी की तू हे कर, आणि कसं कर तर विधानेन, यथोक्तेन विधानेन चंडिकां सुखमाप्स्यसि, तुला सुख प्राप्ती व्हायची इच्छा असेल तर असं आता या ठिकाणी जसं विधानोक्त हवन झालेलं आहे, प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक शास्त्राचा बेस असतो, तसं केलं तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते असेल किंवा मोहानी किंवा कुठल्या तरी भावनेच्या भरामध्ये यश शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति, शास्त्रात न सांगितलेली गोष्ट आपल्या मनाने किंवा कुठल्या तरी अज्ञानी माणसाच्या मार्गदर्शनाने जर केली तर त्यानं काय होतं, तर यशशास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः, आपलं ते साहित्य, ती वेळ आणि सगळं आपण केलेले कष्ट हे तर वाया जातातच, परंतु न स सिद्धिमवाप्नोति, त्या कर्मापासून ज्याला सिद्धी म्हणजे फळ प्राप्त होत नाही, न सौख्यम, त्या फळापासून सुख प्राप्त होत नाही, आणि परलोकामधली गती त्या कोणत्याही गोष्टी होत नाहीत। म्हणून शास्त्रशुद्ध योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनामध्ये अशासारख्या गोष्टी घडणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते। आज या ठिकाणी हे केलं जाते। देवीची उपासना महिलांना करत असताना कुंकुमार्चन हा एक त्यातला भाग आहे। आपण समजा 108 नामावली आपल्या कुलदेवीची असते, आता या ठिकाणी ललिता सहस्रनाम करणार आहोत, महात्रिपुर सुंदरी मातेचं आहे, तर 108 नाव आहे। दुसरा विकल्प असतो त्रिशती, 300 नावाचं पण कुंकुमार्चन करता येतं। तिसरा भाग आहे हा मोठा की सहस्रनामाचं, काही जण श्रीसुक्तानं करतात, काही जणांनी नमस्ते महामाई श्रीपीठे आमच्या महालक्ष्मीचं स्तोत्र आहे हे न करता येतं। कुंकुमार्चन म्हणजे त्या स्तोत्र म्हणून होईपर्यंत देवीला अखंड कुंकू, जसं अखंड पाण्याची धार असते कुंकवाची धार, किंवा जसं आहुती घालतात तसं 1008 108 काय नावं असतील त्या नावाने देवीला प्रत्येक नावाला कुंकुम अर्पण करणे, यानं सौभाग्य प्राप्ती होते। असाच दुसरा प्रकार असतो, ह्यामध्ये अक्षतार्पण म्हणतात। म्हणजे कसं, अक्षतेचा अर्थ आपल्याला माहिती आहे की तांदूळ आपण रंगवलेले, परंतु त्यात शब्द असा आहे अक्षत, क्षत म्हणजे
न तुटलेला, न दुखावलेला, म्हणजे जसा दिल्ली राईस वगैरे कसा असतो अखंड तांदूळ असतो, तर तो तांदूळ अखंड असणं अपेक्षित आहे. थोडंसं तूप लावून त्याला कुंकू किंवा हळदीनं, शुद्ध हळदीनं त्याला थोडंसं कालवतात आणि त्या अक्षदांनी देवीचं अक्षदार्चन करतात. या योगे अन्न समृद्धी होते. घराण्यात आपल्या वंशामध्ये नेहमी अन्न समृद्धी होते, अन्नाचा तुटवडा कधी होत नाही. तिसरा असतो त्याला कनकार्चन म्हणतात. कनकार्चनेचा अर्थ काय? कनक म्हणजे सोनं. सोन्याची 1000 नाणी शक्य नसतं, म्हणून आपण सोनं नाणं म्हणतो. म्हणून काय ते समजा रुपयाची 5 रुपयाची अशी नाणी एकत्र करावी, ती स्वच्छ धुवून पुसून थोडंसं त्याला एक बोट अत्तर लावून, एक बोट कुंकू लावून ते 1000 नावानं 1000 नाणी घातली तर आपल्या वंशामध्ये अक्षय सौभाग्य सुख राहतं. घरामध्ये समृद्धी म्हणजे आपल्याला ऐश्वर्य समृद्धी प्राप्त होते. आणि आपण पाहतो रेग्युलर पुष्पार्चन हे तर आपण पाहतो. सुगंधी फुलं, ज्या फुलांना वास असतो अशी देशी फुलं 1000 फुलानं आणि देवीचं करतात. पुष्पार्चन आहे, कुंकुमार्चन आहे, अक्षदार्चन आहे आणि शेवटी कनकार्चन आहे. ह्या पद्धतीने देवीची उपासना करण्याची पद्धत आहे. त्यातला आता आपण या मुहूर्तावरती या ठिकाणी प्रत्यक्ष अग्निदेव आहेत आणि देवीची उपस्थिती आहे. 1000 पाठांचा हवन झालेला आहे आणि याच्या समाप्तीला आता या ठिकाणी आपण कुंकुमार्चनाचा विधी सर्वजण करत आहात. हा एक पुण्यस्थानावरती घडलेली गोष्ट आहे. सर्वांना उत्तम या गोष्टीचा लाभ होत असतो. तर आपण काम सुरू करूया.